असे असतात. श्री गणेशाय नमः. शुका सारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. नमस्कार, केदार पूजा प्रवास चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज मी आणि चिन्मय निघालो आहोत साताऱ्याजवळच्या सज्जनगडच्या ठिकाणी. आमचे आईदादा काही दिवसांपूर्वी म्हणजे 10-12 दिवसापूर्वी सज्जनगडावर दासबोध पारायण आहे आणि त्या दासबोध पारायणासाठी सज्जनगडला गेले होते. त्या दोघांना आणण्यासाठी मी आणि चिन्मय निघालो आहोत. आमची आज ही एकदिवसीय ट्रिप असणार आहे किंवा सहल असणार आहे. आम्ही सकाळी जाऊन जाता जाता शूटिंग करत जाणार. तुम्हाला जाता जाता काय काय आम्हाला दिसतंय ते सगळं दाखवणार आणि पुढे जाऊन सज्जनगड तुम्हाला आम्हाला जेवढा दाखवता येईल तेवढा दाखवणार आणि आम्ही परत येणार आहोत. असं आमच्या सहलीचं नियोजन आहे. आता आम्ही जस्ट सकाळचे 7:15 वाजलेले आहेत आणि आम्ही पुण्यातून निघालेलो आहोत. पुण्यातून निघाल्यावरती आपल्याला मोठमोठी ठिकाणं कोणती लागतात तर पहिला कात्रज घाट लागतो आपला. कात्रज घाटातून पुढे गेल्यानंतर आपल्याला नसरापूरचा फाटा लागतो किंवा शिवापूरचा फाटा ज्याला म्हणतात, जिथून राजगडला जायला रस्ता आहे. तिथून पुढे गेल्यावर शिरवळ, त्यानंतर खंबाटकी घाट, त्यानंतर सातारा आणि साताऱ्यानंतर सज्जनगड असा आमचा आजचा छोटासा प्रवास असणार आहे. आणि येताना आमच्याबरोबर आमचे आईदादा असणार आहेत. आम्ही तुम्हाला सज्जनगडावरची माहिती पण दाखवणार आहोत आणि जाताना आम्हाला काय काय दिसतंय तेही सगळं तुम्हाला दाखवणार आहोत. चला तर मग आता तुम्हाला डायरेक्ट कात्रज घाटातच घेऊन जातो. सातारा आमच्या घरापासून साधारण 125 किलोमीटरवर आहे. तुम्ही आता आमच्या स्क्रीनवर बघू शकता मॅपल्स लावलेलं आहे. चिन्मयनी त्याच्या मोबाईल मध्ये मॅपल्स ऑन केलंय आणि सज्जनगड लावलेला आहे. 118 किलोमीटर साधारण अजून दाखवत आहे. गाडीतून कुठेही प्रवासाला निघालं की पहिली गाडीतली हवा आणि पेट्रोल चेक करणं अत्यंत गरजेचं आहे. पहिलं आम्ही हवा चेक करायला थांबलो होतो. बरं झालं आम्ही गाडीतली हवा चेक करायला थांबलो. डावीकडच्या चाकामध्ये फक्त 10 हवा झाली होती. 32 हवा असायला पाहिजे टाटा पंचच्या प्रत्येक टायरमध्ये आणि तिथे फक्त 10 हवा झालेली होती. डाऊट आहे की गाडी पंक्चर असेल, पण पुढे काही अंतर गेल्यावर पुन्हा एकदा आम्ही चेक करू की गाडी पंक्चर आहे का. पण आता तर सापडलं की गाडीमध्ये 10च हवा होती फक्त. आता आम्ही कात्रज घाट चढायला सुरुवात केलेली आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे ग्रीनरी तुम्हाला दिसणार नाही, हिरवाई दिसणार नाही, पण तरी सुद्धा जो कात्रज घाट दिसेल त्याचा तुम्ही आनंद घ्या. आमच्या पुढे 2 बस चाललेल्या आहेत आणि त्या 2 बस अतिशय सावकाश चालल्या आहेत. त्यातली पुढची शिवशाही आहे ती अतिशय सावकाश चालली. बहुतेक गाडीला काहीतरी समस्या आहे आणि तो बाकी कोणाला पुढेही जाऊ देत नाहीये. त्या पुढच्या शिवशाहीच्या मागे एक लाल डबा आहे. त्यांच्या दोघांच्या मध्ये एक नेक्सॉन आहे आणि तुम्हाला मधून अधून व्हिडिओमध्ये दिसत असेल त्या नेक्सॉनचं सनरूफ ओपन केलंय आणि त्यातून 2 मुलं बाहेर आली आहेत. घाटातनं चाललेली आहे गाडी. खरं तर असं करायला नाही पाहिजे, कारण सेफ्टी हॅझार्ड आहे. आणि अपेक्षेपेक्षा बऱ्यापैकी हिरवा कात्रज घाट दिसत आहे. आता आपला कात्रजचा छोटासा बोगदा जो आहे तो जवळ आलेला आहे. फायनल शेवटचा हा टर्न मारला की उजव्या हाताला आपल्याला कात्रजचा बोगदा दिसेल. सुंदर दृश्य दिसतंय. सुंदर प्रसन्न प्रभात आहे, सकाळ आहे आणि छान वाटतंय प्रवास करायला. आता आलेला आहे कात्रजचा छोटासा बोगदा, जो सुरू झाला म्हणता म्हणता लगेच काही सेकंदातच संपतो. ही चित्रफित बनवताना मी व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला म्युझिक टाकलेलं नाहीये, संगीत टाकलेलं नाहीये. तर
संगीताशिवाय हे नुसता व्हिडिओ बघायला कसा वाटतं ते आम्हाला कॉमेंटमध्ये अवश्य सांगा. पुण्याकडून साताऱ्याकडे जाताना कात्रज घाट चढण जास्त आहे, उतरण अतिशय थोडी आहे. आणि उलट येताना उलट आहे की उतरण जास्त आहे, चढण कमी आहे. आता आम्ही कात्रज घाटातून मुख्य हायवेला लागलेलो आहोत, ज्या हायवेचा नंबर आहे NH4 म्हणजे नॅशनल हायवे नंबर 4 मुंबई बेंगलोर हायवे आहे. साताऱ्यापर्यंत जायला तर काहीच समस्या नाहीये. पूर्वी ह्या रस्त्याचं काम चालू होतं आणि साताऱ्यापर्यंत जायला खूप वेळ लागायचा. पुढचा रस्ता फास्ट होता, आता उलट झालंय, साताऱ्यापर्यंत फास्ट जातो. आणि कराडमध्ये ब्रिजचं काम चालू असल्यामुळे कराडमध्ये कंटिन्युअस आता ट्रॅफिक जाम असतं. मागच्या महिन्यामध्ये आम्ही कोकण ट्रिपला गेलो होतो, त्यावेळेला आम्हाला जाताना 1-1.5 तास आणि येताना 1-1.5 तास कराडमध्ये गेला होता. पण आता साताऱ्यापर्यंत आज आम्ही जाणार आहोत, त्याला तर काहीच समस्या नाही. सुंदर निळं आभाळ वरती दिसत आहे, बघायला खूप छान वाटतंय. सकाळची सुंदर सुरुवात प्रवासाची झालेली आहे. आणि आज रविवार असल्यामुळे रस्त्यावर ट्रॅफिक खूप आहे, ट्रकवाले पण आहेत आणि प्रायव्हेट गाड्या कार्स पण खूप आहेत. आम्हाला जायला उशीर लागणार आहे आणि त्यातून आम्हाला काही ठिकाणी जाताना थांबायचं पण आहे. बघूयात किती वाजतात पोहोचायला. पुढे 1.25 किलोमीटरवरती म्हणजे 1.25 किलोमीटरवरती टोल नाका आमचा पहिला येणार आहे. आणि टोल नाका आपला पहिला आलेला आहे. माझ्या अंदाजे 80 किंवा 100 रुपये टोल असेल, माहित नाही मला. हे बघा, हे असे असतात. फास्टॅगच्या लेन सगळ्या तुम्हाला दिसत आहेत, जिथे तिथे सगळ्या लेनवरती फास्टॅग लिहिलेला आहे. आजकाल नॅशनल रोड ऑथॉरिटीने हे कंपल्सरी केलेलं आहे की सगळ्या गाड्यांना कंपल्सरी फास्टॅग असला पाहिजे. कुठल्याही प्रवासाला निघताना आपण जसं सुरुवातीला बघितलं की गाडीमध्ये पेट्रोल आणि गाडीमधली हवा ही चेक झालीच पाहिजे, त्याचप्रमाणे आपल्या फास्टॅगमध्ये बॅलन्स आहे का नाही हे सुद्धा चेक करणं अत्यंत गरजेचं आहे. खरं तर प्रत्येक टोल नाक्यावर जी केबिन असते त्या केबिनच्या आधी, बॅरिकेडच्या आधी उजव्या हाताला कारला किती टोल आहे ते लिहिलेलं असतं. बोर्ड असायला पाहिजे होता, पण तुम्ही आता बघू शकता आमच्या या पहिल्या टोल नाक्यावरती हा बोर्डच नाहीये. बॅरिकेड आलेला आहे, रेड सिग्नल. आणि आता समोरच्या स्क्रीनवरती आपल्याला दिसेल किती टोल आहे. भारतीय कंपनी असलेल्या मॅपल्स या कंपनीच्या नॅव्हिगेशनमध्ये हा फायदा आहे की प्रत्येक रस्त्याला जे सरकारने नियोजित केलेलं स्पीड लिमिट असतं ते स्पीड लिमिट आपल्याला इथे स्क्रीनवरती ते दाखवतं. आता ह्या रस्त्याला 80चं स्पीड आहे ते आपल्याला दाखवतं. आणि जर आपण कुठल्याही रस्त्याचं स्पीड लिमिट एक्सीड केलं तर तो स्पीड लिमिट जे दाखवत असतं 80 आता जे दाखवतंय ते फ्लॅश व्हायला लागतं. हे या मॅपलचं विशेषत्व आहे. असल्यामुळं बायकर्स या रस्त्यावरती खूप दिसतात. तुम्ही डाव्या बाजूला बघू शकता, त्या ट्रकच्या पलीकडे आता एक बायकर पुढे गेला, त्याच्या पुढे 4-5 बायकर पण गेले. एकत्र हे लोक इथून मला वाटतं पुण्याहून कोल्हापूरला जातात आणि किंवा बेळगावला जात असतील आणि परत येत असतील. तो बघा लांब तुम्हाला दिसत असेल एक बायकर. मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं त्याप्रमाणे आता आम्ही 80चा स्पीड क्रॉस केला होता, त्यामुळे ते आता फ्लॅश होतंय. बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल ते फ्लॅश होताना. या रस्त्यावरती जिओ, रिलायन्स, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल, HP या सगळ्या पंपांची समृद्धी आहे. भरपूर पेट्रोल पंप आणि भरपूर हॉटेल्स पण या रस्त्यावरती लागतात. त्या बाबतीमध्ये कुठलीही चिंता करण्याची या रस्त्यावर गरज नसते. आता आपण अशा ठिकाणी उभे आहोत की नसरापूरचा एक्झिट इथे आहे. तुम्ही बघू शकता की डाव्या हाताला जर ह्या बाजूला जर बघितलं, ह्या बाजूनी सर्व्हिस रोडने आपण जर गेलो तर त्या ब्रिजच्या खालून आपल्याला उजवीकडे राजगड, शिवापूर ह्या बाजूला जाता येतं. आणि आपल्याला साताऱ्याच्या दिशेला जायचंय तर आपल्याला या ओव्हरब्रिजवरनं जायचंय. ज्यांना राजगड बाजूला जायचं असेल त्यांनी डावीकडून जावं. ज्यांच्याकडे कार नसेल स्वतःची त्यांच्यासाठी अशा स्वारगेट, सातारा स्वारगेट एसटीज आहेत. आता इकडे थोडंसं पुढे गेल्यावरती बालाजी मंदिरकडे जायला रस्ता आहे, नारायणगावला जायला रस्ता आहे. नारायणगावला दत्त मंदिर आहे आणि प्रति बालाजी मंदिर इथे आहे. खूप सुंदर मंदिर आहे, पुण्यापासून अगदी जवळ आहे. ज्यांना वेळ असेल किंवा इच्छा असेल त्यांनी बालाजीच्या मंदिराला दर्शनाला किंवा नारायणपूरच्या दर्शनाला तुम्ही इथे येऊ शकता.
मी बोर्ड दाखवण्यासाठी गाडी थांबवली होती. आता आम्ही गाडी सुरू करतो आणि तो वळणाचा रस्ता तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यावरती. हे बघा, हा डावीकडे जो रस्ता जातोय हा रस्ता नारायणपूर बालाजी इकडे जातो. तुम्ही इथून बघू शकता, हा रस्ता नारायणपूरला जातो. कमानही दिसली तुम्हाला. इथे शिरवळची नदी आहे, डावीकडे आपल्याला दिसत असेल. ही शिरवळची नदी आहे, आता तुम्हाला स्क्रीनवर दिसते आहे. खूप सुंदर नदी आहे. आता उन्हाळा असल्यामुळं नदीला पाणी खूप कमी आहे, पण जेव्हा उन्हाळा नसतो तेव्हा पाणी भरपूर असतं या नदीला. पावसाळ्यात या नदीचं पाणी बघायला अवश्य यावं. ही शिरवळची नदी आहे. या भोरच्या पाटीच्या बरोबर समोर या बाजूला इथे एक रस्ता जातो उजव्या हाताला. हा रस्ता भोरकडे जातो, म्हणजे वरंदा घाटातनं ज्यांना कोकणामध्ये जायचं असेल त्यांनी इथे उजवीकडे वळायचं आहे. भोरची पाटी दिसली की उजव्या हाताला वळायचं आहे. आपण वरंदा घाटाकडे, भोरकडे किंवा कोकणाकडे या रस्त्याने जाऊ शकतो. वरंदा घाट पण एक सुंदर घाट आहे आणि सुंदर बघण्यासारखा घाट आहे. तुम्ही अवश्य एकदा कोकणात जाताना, पुण्यातून कोकणात जाताना वरंदा घाटातनं खाली उतरा. तुम्हाला घाट ड्रायव्हिंगचा खूप मजा येईल. पूर्ण धरणाच्या बॅकवॉटरच्या कडेनी हा रस्ता आहे आणि सुंदर रस्ता आहे. तुम्ही या रस्त्याचा पण कधीतरी लाभ घेऊ शकता. शिरवळची नदी क्रॉस करून पुढे आलं की शिरवळ गाव लागतं. शिरवळ गावाची पाटी लागते आणि त्याच्या थोडंसं पुढे आल्यावरती श्रीराम वडेवाले म्हणून आहे. बेस्ट वडापाव श्रीराम डायनिंग हॉल असं जे लिहिलेलं दिसतंय. इथेही तुम्ही वडापाव खायची ज्यांना हाऊस आहे ते या श्रीराम वडापावला थांबू शकता. सुंदर आभाळ, चकचकीत डांबरी रस्ता याचा आनंद घेत आम्ही पुढे जात आहोत. सुंदर दृश्य समोरचं बघू शकता. संपूर्ण डोंगर आहेत. या डोंगरामध्येच पुढे खंबाटकी घाट आहे. पण खंबाटकी घाटात चढण्यापूर्वी आम्ही नाश्त्यासाठी थांबणार आहोत. थांबलो की तुम्हाला दाखवतो. इथे विठ्ठल कामतचा बोर्ड एक दिसतो आहे. मागच्या वेळेला आम्ही कोकणात जाताना या विठ्ठल कामतमध्ये नाश्त्यासाठी थांबलो होतो. विठ्ठल कामतचा बोर्ड 3 किलोमीटर पुढे म्हणून इथे लिहिलेलं आहे. आता इथे विठ्ठल कामत आपल्या डाव्या हाताला आहे. आता तुम्हाला दिसेल विठ्ठल कामत आणि समोर पुढे खंबाटकी घाट चालू होतो. त्याच्या बरोबर अलीकडेच हे विठ्ठल कामत हॉटेल आहे. आम्ही खरं तर मिसळ किंवा वडापाव खायचं ठरवलेलं होतं, पण आता विठ्ठल कामत दिसलंय तर विठ्ठल कामतलाच आम्ही नाश्ता करायला थांबतो आहोत. इकडे असा बोर्ड आहे आणि त्याच्या बरोबर समोर विठ्ठल कामत हॉटेल आहे. आज गर्दी आहे, रविवार असल्यामुळे गर्दी खूप आहे. पार्किंग फुल झालेलं दिसतंय बहुतेक. बघूया आत गेल्यावर आता तुम्हाला दाखवतो आम्ही काय ऑर्डर करतोय. हा आम्ही ऑर्डर केलेला वडापाव आलेला आहे. दोघात एकच वडापाव आम्ही खाणार आहोत. हा बघा, चिन्मय वडापावचा आनंद घेत आहे विठ्ठल कामत मधल्या. आता आमचा नाश्ता झालेला आहे, व्यवस्थित पोट भरलेलं आहे. आम्हाला वडापावमध्येच पोट भरलेलं आहे आमचं. आणि चहा घेऊन आता आम्ही निघालो आहोत पुढच्या मार्गाला. आता लगेचच खंबाटकी घाट सुरू होणार आहे, त्यामुळे तुम्ही खंबाटकी घाटाचा आनंद घ्या. आता आपण घाट चढायला सुरुवात केलेली. आपण समोर बघू शकता हा जो रस्ता दिसतोय डोंगराच्या मध्यभागी, या डोंगराच्या रस्त्यावरनं आपल्याला संपूर्ण हा डोंगर चढून वळणावळणाने आपल्याला या डोंगरांच्या मध्ये इथे जी गॅप दिसते या गॅपमधनं आपल्याला पलीकडे जायचंय, म्हणजे आपला घाट संपतो तिथे. सकाळच्या प्रवासात आपल्याला गाडीने 13.3 ऍव्हरेज दिलेला आहे. कारण आपण थांबत बराच वेळ मी शूटिंग करेपर्यंत चिन्मय गाडी ऑन ठेवून थांबलेला आहे, त्यामुळे एवढं कमी ऍव्हरेज देतोय. नाहीतर नॉर्मली गाडीनी
18-19 तर कमीत कमी द्यायला पाहिजे होता यावेळेस. पुण्याकडून साताऱ्याला जाताना साताऱ्यामध्ये जाण्यासाठी 2-3 रस्ते आहेत. त्यातला जो पहिला साताऱ्यामधली एंट्री आहे त्या रस्त्याला आम्ही जात आहोत. पहिलाच एक्झिट सर्व्हिस रोड आम्ही घेतो आहोत. तो समोर आपल्याला जो ब्रिज दिसतोय त्या ब्रिजच्या खालून उजवीकडे वळलं की आपण सातारा गावाकडे जातो. पुढचा रोड जो आहे काही किलोमीटरचा तो सिंगल रोड आहे, म्हणजे 2 वे ट्रॅफिक असलेला रोड आहे. पण सज्जनकडे जायला आम्हाला मॅप हा रस्ता दाखवतोय म्हणून आम्ही ह्या रस्त्याने चाललोय. आता आम्ही साताऱ्याच्या मुख्य चौकात आलेलो आहोत. समोर तुम्हाला रजताद्री हॉटेल दिसतं आहे. या रजताद्री हॉटेलच्या समोर जे सर्कल आहे त्या सर्कलला फेरा मारून, जिथे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि भगवा झेंडा दिसतोय त्याला फेरी मारून आपल्याला उजव्या हाताला जायचंय. तिकडे सज्जनगडची दिशा आहे. चंदूकाका सराफ, तनिष्क त्याच्या शेजारी आणि त्याच्या शेजारीच रजताद्री हॉटेल आपल्याला दिसतंय. आणि आपल्याला जायचंय इकडे. हा रस्ता सज्जनगडच्या दिशेला जातो. आता आपण अशा ठिकाणी उभे आहोत की इकडे डावीकडे या बोगद्यातून पुढे गेलं तर सज्जनगडचा रस्ता आहे आणि इकडे उजवीकडे गेलं तर कास लेकला जायला रस्ता आहे, किंवा इकडून पुढे गेलं तर कास लेक लागतं. कास पठार जागतिक ठिकाण आहे जिथे वर्षातनं एकदा सीझनला फुलं असतात, ते ठिकाण आहे. आणि तसंच पुढे गेलं तर आपण बामणोलीला जातो आणि बामणोली मार्गे आपण बामणोलीला वॉटर स्पोर्ट्स आहे आणि तिकडून आपण तापोळ्या मार्गे तापोळ्याला सुद्धा जाऊ शकतो, महाबळेश्वरला जाऊ शकतो. हा इकडचा एक रस्ता फेमस आहे पर्यटकांसाठी. हे पण चांगलं ठिकाण आहे. पण आता आपल्याला या बोर्डावर दाखवल्याप्रमाणे आपल्याला ह्या बोगद्यामधून सज्जनगडला जायचं आहे. तर सज्जनकडे आपण आता प्रस्थान करूयात. आता आम्ही सज्जनगडच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहोत. सज्जनगडचा घाट जो आहे अतिशय छोटासा घाट आहे. हा सिंगल रस्ता आहे आणि घाट सुद्धा सिंगल रस्ता आहे. घाटात चढायला फारसा काही वेळ लागत नाही. छोटासा घाट पार केला की आपण थेट सज्जनगडच्या पार्किंगमध्ये पोहोचतो. आता समोर जो दिसतो आहे आपल्याला बरोबर समोर स्क्रीनमध्ये, तो बरोबर सज्जनगड आहे. आणि ह्या सज्जनगडावरती आपल्याला जायचंय. तिथे अर्ध्या वाटेत जाण्यापर्यंत पार्किंग आहे, म्हणजे त्याच्या डोंगराच्या अर्ध्या लेवलला साधारण पार्किंग आहे आणि पुढे आपल्याला पायऱ्या चढून जावं लागतं. साधारण 750 पायऱ्या आहेत. आता आपण पार्किंगमध्ये जाऊयात. आमच्या या सज्जनगडच्या ट्रिपचे व्हिडिओ हे जर तुम्हाला आवडत असतील तर कृपया व्हिडिओला लाईक करा. एक छोटीशी कॉमेंट अवश्य करा. आपले लाईक्स आणि कॉमेंट आम्हाला जास्त मदत करणार आहेत. हे व्हिडिओ आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याला मदत करणार आहेत. त्यामुळे लाईक आणि कॉमेंट अवश्य करा. आमच्या चॅनलची नोटिफिकेशन अजून जर आपण ऑन केलेली नसतील तर कृपया नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, ही आपल्याला विनंती आहे. आता सज्जनगडची पाटी तुम्हाला एक दिसेल, मध्ये एक वाय फाटा लागतो. आपल्याला उजवीकडे जावं लागतं. जिथे उजवीकडे जायचंय तिथे तुम्हाला सज्जनगडकडे म्हणून समर्थ सेवा मंडळाची पाटी दिसेल. या उजव्या बाजूच्या रस्त्याने जायचंय. पुढे गेल्यावर आपल्याला ठोसेघरचा फाटा लागतो. तो ठोसेघरचा फाटा आला की मी तुम्हाला सांगेन. हा आपण सज्जनगडचा छोटा घाट आहे, त्या घाटातनं चाललेलो आहोत. छोटे सुंदर दृश्य दिसतात आजूबाजूला आपल्याला. हा घाट चढताना सुद्धा खाली दरी दिसते आणि समोर डोंगरांची रांग दिसते आपल्याला. आता आपण अशा ठिकाणी आहोत. आपण इकडून आलो आहोत. इकडून जर आपण असं आलो, असं एक ठिकाण आहे. इकडे उजवीकडे वरती सज्जनगडला रस्ता जातो आणि जर आपण ह्या बाजूला गेलो तर हा रस्ता ठोसेघरला जातो. पावसाळ्यामध्ये पावसाळ्याचा पूर्ण सीझन आणि पावसाळा संपल्यानंतरचे 2 महिने ठोसेघरला एक मोठा धबधबा आहे आणि तो धबधबा बघण्यासाठी खूप पर्यटक येतात त्या ठिकाणी. तर तुम्ही सज्जनगड, कासलेक, कास पठार, बामणोली, त्यानंतर हे ठोसेघरचा धबधबा, हे सगळं क्लब करून एक ट्रिप तुमची प्लॅन करू शकता. आता आपण सज्जनगडच्या पार्किंगमध्ये पोहोचलेलो आहोत आणि आता आपल्याला पार्किंगमध्ये गाडी पार्क करून त्या चढायला सुरुवात करायची आहे. आता इथे खाली जे पार्किंग दिसतंय आपल्याला हे फ्री पार्किंग आहे. या पार्किंगपासून असं इथे पुढे आलं की इथे उजव्या बाजूला गडाच्या पायऱ्या सुरू होतात. या पायऱ्यांवरून वर जाण्यासाठी एक मार्ग आहे. गडावर जाण्यासाठी आणखी एक मार्ग आहे. तो ह्या पे अँड पार्कमधनं चालू होतं. ह्या ठिकाणी पे अँड पार्क आहे. एका कारला 60 रुपये आहे.
या पे अँड पार्कमधनं सरळ पुढे चालत गेलं की एक गाडीचा रस्ता आहे आणि त्या गाडीच्या रस्त्याने आपल्याला अर्धा किलोमीटर पुढे चालत जाता येतं आणि अर्ध्या पायऱ्या आपल्या वाचतात जर आपण ह्या रस्त्याने गेलो तर. पण आपण ह्या रस्त्याने न जाता आपण ह्या पायऱ्यांनीच जाणार आहोत, कारण आपल्याला पुढचे दोन्ही दरवाजे आणि बघत बघत पुढे जायचे. समर्थांनी स्थापन केलेले 11 मारुती जे आहेत त्या 11 मारुतींच्या मूर्तीसुद्धा आपल्याला या वाटेवरच्या पायऱ्यांच्या बाजूला दिसतात. त्या मूर्तीसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. 11 मारुतींपैकी हा पहिला मारुती आहे, मसूरचा मारुती. अगदी सुरुवातीलाच लागतो. त्या मारुतीच्या समोरच आपल्याला हे विहंगम दृश्य दिसतं. खाली बघू शकता तुम्ही किती सुंदर दृश्य आहे. जर तुम्ही पावसाळ्यामध्ये या भागामध्ये आलात तर संपूर्ण हिरवाई आपल्याला दिसते. पुढचा मारुती चाफळदास मारुती. पुढचा मारुती माझगाव मारुती. चिन्मय माझ्यासाठी थांबतोय मध्ये मध्ये, कारण मी शूटिंग करत करत वर येतोय त्यामुळे मला थांबावं लागतंय. चिन्मय माझ्यासाठी असा थांबतोय. सामान वाहतुकीसाठी अशी गाढवं इथे वापरली जातात. आणि पुढे येतो शिंगणवाडीचा खडीचा मारुती. पुढचा मारुती आहे उमरज मारुती. त्याच्यासमोरच चाफळ प्रताप मारुती आहे, उजव्या हाताला आहे हा आहे बहे बोरगाव मारुती. अशा प्रकारे आपल्याला 11 मारुती ह्या वाटेवरती दिसतात. जरी 750 पायऱ्या असल्या तरी सुद्धा फारसा त्रास होत नाही. आमचे आईदादा एवढं वय होऊन सुद्धा पुढे जातात, वर चढून जातात. आमचे दादा 83 वर्षाचे आहेत आणि आई 76-77 वर्षाची आहे. ती पण ह्या पायऱ्या चढून वर जाते. चिन्मय पुढे जाऊन थांबलाय. समोर वर आपल्याला गडावरची पाण्याची टाकी दिसत आहे. या टाकीमध्ये गडावरच्या तलावांचं पण पाणी वापरलं जातं आणि खालच्या गावातून पाईपलाईननी पण पाणी वर चढवलेलं आहे. पुढचा मारुती मनपाडळे मारुती. आता तुम्हाला जे स्क्रीनवर दिसतंय हे स्वयंसेवक आहेत आणि हे सज्जनगड साफसफाईचं काम करतायत. लोकांनी फेकलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि प्लॅस्टिकचा कचरा हे लोक साफ करत आहेत. धन्यवाद अशा लोकांना. ज्या लोकांना पायऱ्या चढता येत नाही त्यांच्यासाठी अशा दंडीची यात्रा सोय इथे आहे. हे लोक खांद्यावरती ती पालखी घेऊन आपल्याला वर घेऊन जातात. आणि पुढचा मारुती आहे पारगाव मारुती. वाटेवरती आपल्याला अशी वानरं पण दिसतात. पुढच्या वळणावर येतो शिराळे मारुती. आणि ही जी वाट आपण बघता आहात ही वाट त्या पार्किंगमधून येणाऱ्या वाटेकडून येते. इथपर्यंतच्या पायऱ्या आपल्या वाचतात जर आपण या वाटेने चालत आलो. पण वृद्ध माणसांना या वाटेने येता येत नाही, मध्ये जरा अवघड आहे. या मारुतीच्या समोरच उजव्या बाजूला वळल्यानंतर समोर आपल्याला गडाचं पहिलं द्वार दिसतं. या द्वाराचं नाव आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार. हे गडाचं पहिलं दार आहे. याच्या पुढेही एक दार आहे, ते आपण पुढे बघूयात. या गडाचे दरवाजे अजूनही शाबूत आहेत. आपण बघू शकता या दरवाजाला वरती खिळे लावले आहेत मोठ्या आकाराचे. हे खिळे हत्तींनी धडका देऊन दरवाजा तोडू नये म्हणून हे खिळे प्रत्येक गडाच्या दरवाजाला असतात. वानराला पाणी पाजलं जाते. आणि समोर आहे श्री समर्थ महाद्वार. या महाद्वार बुरुजाचा जीर्णोद्धार केल्याची इथे ही पाटी आहे. इथून पुढे गडावरती शूटिंग करायला बंदी आहे, त्यामुळे मला माहीत नाही मी किती व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकेन. म्हणून मी इथेच थांबून गडाची थोडीशी माहिती तुम्हाला सांगतो आणि मग आपण पुढे जाऊयात. प्रतापगडाच्या पायथ्यापासून सह्याद्रीची एक उपरांग शंभू महादेव या नावाने पूर्वेकडे जाते. या रांगेचे 3 फाटे फुटतात. त्यापैकी एका रांगेवर समर्थ रामदासांच्या वास्तव्याने व समाधीने पावन झालेला सज्जनगड उर्फ परळीचा किल्ला बसलेला आहे. सातारा शहराच्या नैऋत्येस अवघ्या 10-12 किलोमीटरवर उरमोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोऱ्यात हा दुर्ग उभा आहे. या किल्ल्याची उभारणी शिलाहार राजा भोज याने 11व्या शतकात केली होती. 2 एप्रिल 1673 मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. शिवाजी महाराजांच्या विनंतीवरून समर्थ रामदास स्वामी गडावर कायमच्या वास्तव्यासाठी आले होते. किल्ल्याचे नाव सज्जनगड झाले. पुढे राज्याभिषेकानंतर इसवी सन 1679 पौष शुक्ल पौर्णिमेला शिवाजीराजे सज्जनगडावर समर्थांच्या दर्शनास आले होते. 18 जानेवारी 1682 रोजी गडावर रामाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली.
22 जानेवारी इसवी सन 1682 मध्ये रामदास स्वामींनी देह ठेवला किंवा समाधी घेतली. यानंतर पुढे 21 एप्रिल सन 1700 मध्ये फतेउल्ला खानाने सज्जनगडाला वेढा घातला. 6 जून 1700 सज्जनगड मोगलांच्या ताब्यात गेला व त्याचे नैरस सातारा म्हणून नामकरण झाले. 1709 मध्ये मराठ्यांनी पुन्हा किल्ला जिंकला व इसवी सन 1818 मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या हाती पडला. हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 3000 फूट उंच आहे तर पठारापासून साधारण 1000 फूट उंच आहे. किल्ल्याचा आकार शंखाकृती आहे. याचा परीघ 1 किलोमीटरहून अधिक आहे. पश्चिमेला खेड, चिपळूण, उत्तरेस महाबळेश्वर, प्रतापगड, रायगड, दक्षिणेला कळंब, ईशान्येस सातारा शहर व अजिंक्यतारा किल्ला आहे. आता गडावरती ठिकाणं कोणकोणती आहेत त्याची थोडक्यात माहिती घेऊया. गडावर शिरताना लागणाऱ्या पहिल्या दरवाजाला छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार असे म्हणतात. हे द्वार आग्नेय दिशेस आहे. साधारण 250 पायऱ्या चढून गेल्यावर हे पहिलं द्वार आपल्याला लागतं गडाचं. दुसरा त्याच्या पुढचा जो दरवाजा आहे तो पूर्वाभिमुख असून त्याला समर्थ द्वार असेही म्हणतात. आजही हे दरवाजे रात्री 9 नंतर बंद होतात. दुसऱ्या दारातून शिरताना समोरच एक शिलालेख आढळतो. ज्या पायऱ्यांनी आपण गडावर प्रवेश करतो त्या पायऱ्या संपायच्या अगोदर एक झाड लागते. या झाडापासून एक वाट उजवीकडे जाते. या वाटेने 5 मिनिटे पुढे गेल्यावर रामघळ लागते. ही रामघळ समर्थांच्या एकांतात बसण्याची जागा होती. गडावर प्रवेश केल्यावर डावीकडे वळावे. लगेचच समोर घोड्यांना पाणी पाजण्यासाठी घोडाळे तळे दिसते. घोडाळे तळ्याच्या समोरच अंगलाई देवीचे मंदिर आहे. ही देवी समर्थांना चाफळच्या राममूर्तीबरोबरच अंगापूरच्या डोहात सापडली होती. अंगलाई मंदिरापासून पुढे छोटीशी बाजारपेठ आहे आणि आणखी पुढे गेल्यावर श्रीधर कुटी, समर्थ सेवा मंडळ कार्यालय व त्याच्यासमोर पिण्याच्या पाण्याचे तळे आणि भक्त निवास आपल्याला दिसतो. आणखी पुढे गेल्यावर प्रत्यक्ष मंदिराची कमान आपल्याला लागते. या गडावरील प्रमुख आकर्षण म्हणजे श्री समर्थांचा मठ व श्रीरामाचे मंदिर. समर्थ रामदासांच्या निर्वाणानंतर संभाजी राजांच्या सांगण्यावरून भुयारातील स्मारक व त्यानंतर त्यावर श्रीरामाचे मंदिर उभारले गेले. मंदिरालगतच अशोकवन, वेणाबाईचे वृंदावन, ओवऱ्या, अक्काबाईचे वृंदावन आणि समर्थांचा मठ या वास्तू आहेत. जीर्णोद्धार केलेल्या मठात शेजगर आहे. त्यामध्ये पितळी खुरांचा, आता हे शेजगर जे आहे ते मंदिराच्या अगदी बाजूला डाव्या बाजूला हे शेजगर आहे आणि या शेजगरामध्ये समर्थ रामदास स्वामींनी वापरलेल्या वस्तू ठेवलेल्या आहेत. त्यामध्ये पितळी खुरांचा पलंग, तंजावर मठाच्या मेरुस्वामी यांनी समर्थांना प्रत्यक्ष पाहून काढलेले चित्र, समर्थांची कुबडी, गुप्ती, दंडा, सोटा, पाण्याचे 2 मोठे हंडे आहेत. कल्याणस्वामी गडाच्या पायथ्यावरून समर्थांसाठी हे पाण्याचे हंडे भरून आणत असत. मला संधी मिळाली तर मी ते पाण्याचे हंडे सुद्धा तुम्हाला दाखवीन. प्रचंड मोठे असे ते हंडे आहेत. कमीत कमी 100 लिटर पाणी एका हंड्यामध्ये बसेल एवढ्या मोठ्या आकाराचे ते हंडे आहेत. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन पण बहुतेक तिथे शूटिंगला बंदी आहे किंवा छायाचित्रणाला बंदी आहे. पुढे पाणी पिण्याचा मोठा तांब्या, पिगदाणी, बदामी आकाराचा पानाचा डबा, वल्कले व प्रताप मारुतीची मूर्ती आहे. या इथे असलेल्या एका गुप्तीमध्ये एक लांबच लांब धारदार तलवारही आहे. राममंदिर व मठ यांच्या दरम्यान असलेल्या दरवाजाने पश्चिमेकडे गेल्यास उजव्या हाताला एक चौथरा व त्यावर शेंदूर फासलेला गोटा आहे. त्यास ब्रह्मपिसा असे म्हणतात. या ब्रह्मपिसाची एक गोष्ट आहे, ती सांगायला आता वेळ नाही म्हणून मी तुम्हाला सांगत नाही. तुम्हाला आवश्यकता वाटली तर कॉमेंटमध्ये सांगा, मी पुढच्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये ती गोष्ट सांगेन तुम्हाला. गडाच्या पश्चिम टोकावर एक मारुती मंदिर आहे. त्यास धाब्याचा मारुती असे म्हणतात. खूप सुरेख मंदिर आहे. छोटंसं मंदिर आहे पण खूप छान वारं असतं. बघण्यासारखं मंदिर आहे किंवा बघण्यासारखी जागा आहे असं मी म्हणेन. तिथे जायलाच पाहिजे जर आपण सज्जनगडावर गेलो. पुढे समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने या गडास सांस्कृतिक महत्व प्राप्त झाले आहे. गड चढण्यासाठी पायऱ्या आहेत. अर्ध्या वाटेवर समर्थ शिष्य कल्याण स्वामींचे मंदिर आहे. पुढे गेल्यावर एका बाजूस मारुतीचे व दुसऱ्या बाजूस गौतमीचे मंदिर आहे. किल्ल्याच्या दरवाजात श्रीधर स्वामींनी स्थापन केलेल्या मारुती व वराहाच्या मूर्ती आहेत. प्रवेशद्वाराच्या डाव्या बुरुजाजवळ अंगलाई देवीचे मंदिर आहे, ज्याचं वर्णन आपण आधी वाचलेलं आहे. अंगलाईचे मंदिर समर्थांनी बांधले. शके 1603 माघ नवमी 1682 रोजी रामदास स्वामींनी समाधी घेतली म्हणून या तिथीला दासनवमी असे म्हणतात. समाधीवर राममूर्ती बसवून शिष्यांनी देऊळ बांधले. राममंदिराच्या सभामंडपात सिद्धिविनायक व हनुमानाची मूर्ती आहे. मुख्य मंदिरात राम, लक्ष्मण व सीता यांच्या पंचधातूच्या मूर्ती आहेत. जवळच समर्थांची धातूची मूर्ती आहे.
भुयारात म्हणजे खाली वर वर रामाचं मंदिर आहे आणि त्याच्या खाली 4-5 पायऱ्या उतरल्यावर श्री रामदास स्वामींची समाधी आहे. त्या समाधी मागील कोनाड्यात पितळी पेटीत दत्तात्रेयाच्या पादुका ठेवलेल्या आहेत. मंदिराबाहेर एका कोपऱ्यात मारुती आहे, दुसऱ्या कोपऱ्यात समर्थ शिष्या वेण्णा यांचे वृंदावन आहे. गडावर व तिथल्या मंदिरांमध्ये छायाचित्रण करण्यास अनुमती नाही, तरीही त्यातील काही मोजकी ठिकाणे मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. समोर सज्जनगडाचा नकाशा लावलेला आहे. पुढे आणखी एक कमान येते आणि या कमानीच्या पुढे बाजारपेठ आणि इतर ठिकाणं चालू होतात. अंगलाई देवी, आपण जी खालून पाण्याची टाकी बघितली होती ती इथे आहे आणि इथे समर्थ स्वामी संस्थान सज्जनगडची पाटी आहे. इथे अंगलाई देवीकडे जाण्यासाठी रस्ता आहे, त्याचा बोर्ड इथे लावलेला आहे आणि हे मंदिर ह्या बाजूला आहे. आपण जाताना ते मंदिर बघूयात, पण मंदिर पाहण्यापूर्वी आपण इथे एक घोडे तलाव आहे. हा घोडे तलाव पूर्वी घोड्यांना पाणी पाजण्यासाठी वापरला जात असायचा, म्हणून याला घोडे तलाव असे नाव आहे. इथून पुढे छोटीशी बाजारपेठ आहे, काही हॉटेल्स आणि काही दुकानं आपल्याला इथे बघायला मिळतात आणि बघूयात काय काय बघायला मिळतं. आपण पुढे जाऊयात. लोकमान्य टिळक स्मृती कमान आणि दोन्ही बाजूला अशी हॉटेल्स किंवा दुकानं आहेत. अजून पुढे आल्यावर ही दोन्ही बाजूला दुकानं दिसतात आणि पुढे गेलं की डाव्या बाजूला समर्थ सेवा मंडळाचं ऑफिस आहे आणि त्याच्या समोरच भक्त निवास आहे. आपण ते ऑफिस बघूयात. हे समर्थ सेवा मंडळ सज्जनगडचं ऑफिस आहे आणि याच्या बरोबर समोर हे मारुती मंदिर एक आहे आणि त्या मारुती मंदिराच्या मागे एक तलाव आहे. त्या कार्यालयाच्या बरोबर समोर हे भक्तधाम आहे. समर्थ सेवा मंडळ सज्जनगडचं भक्तधाम आहे आणि या भक्तधाम मंदिराच्या समोर हा तलाव आहे. पिण्याचं पाणी पूर्वीपासून वापरलं जात असं. गडावर या तळ्याला जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत हे पाणी वापरलं जातं आणि पाणी कमी पडल्यावर खालच्या गावातून पाणी नळाने आणलं जातं, पाईपने आणलं जातं. या सगळ्या मंदिरांच्या आतमध्ये शूटिंग करायला बंदी आहे, त्यामुळे मी तुम्हाला बाहेरनंच मंदिरं दाखवतो. अशी मंदिरं आहेत इथे. तिथून थोडंसं पुढं आलं की श्रीधर स्वामींची कुटी आहे. ही श्रीधर स्वामींचंही आपण दर्शन घेऊ शकतो. ही श्रीधर स्वामींची कुटी आहे. इकडे समोर सरळ गेलं तर रामदास स्वामींच्या समाधीचं स्थान आहे आणि इकडे उजव्या बाजूला समोर बघितलं तर हे मंदिर आहे. श्रीराम जय राम जय जय राम. आणि इकडे डावीकडे थोडं पुढे जाऊन बघितलं तर आपल्याला मंदिराकडे, समाधी मंदिराकडे जाण्याचा रस्ता म्हणून पाटी लिहिलेली आहे. इथून सरळ पुढे गेलं तर डाव्या बाजूला आपल्याला जी समोर दिसते ही मुख्य स्थानाची मुख्य कमान आहे. समर्थ सेवा संस्थानची ही कमान आहे आणि या कमानीतून आत गेल्यावर बरोबर समोर जे दिसतंय ते शेजगर आहे आणि उजव्या हाताला समाधी मंदिर आणि त्याच्या बरोबर वरती श्रीराम मंदिर आहे. आणि वर आल्यावरती जिथे भोजनाची व्यवस्था आहे, प्रसादाची व्यवस्था आहे, तिथे आई आमची वाट बघत बसलेली होती. आम्ही दर्शन घेऊन लगेच इथे येऊन प्रसाद घेणार आहोत. कमानीतून आत आल्यावर उजव्या हाताला आपल्याला हे मुख्य मंदिर दिसतं. खाली 4-5 पायऱ्या उतरून खाली गेल्यावर रामदास स्वामींची समाधी आहे आणि त्याच्याबरोबर वरती श्रीराम मंदिर आहे. त्याच्या डाव्याच बाजूला बघितलं तर इथे समर्थांचं शेजगर आहे. मगाशी मी ज्या तुम्हाला माहिती दिली समर्थांच्या वस्तू सगळ्या आणि ते हंडे पाण्याचे ह्या शेजगरामध्ये ठेवलेले आहेत. आतमध्ये शूटिंग करायला बंदी आहे, त्यामुळे मी इथूनच तुम्हाला हे दाखवतोय. इथे मंदिर आहे समोर. आतमध्ये मी बाहेरून दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. आतमध्ये मंदिर आहे आणि इथे आत्ता प्रसादाची वेळ झालेली आहे, त्यामुळे प्रसादासाठी महिलांची रांग लागलेली आहे. पुरुषांची रांग बरोबर माझ्या पाठीमागे आहे.
हे प्रसादगृह आहे आणि इथे सगळेजण प्रसाद घ्यायला खाली भारतीय बैठकीमध्ये बसतात. तो स्वभावे कांत स्मरण जय जय राम जय समर्थ राम. या भोजनगृहामध्ये प्रसादाचा लाभ घेतल्यावरती त्याच्याबरोबर समोर इथे समर्थ चरितावली नावाची खोली आहे. याच्यामध्ये चित्ररूपी समर्थांची चरित्रावली दाखवलेली आहे. या मंदिराच्या बाजूने सरळ पुढे गेलं तर धाब्याच्या मारुतीला जायला पुढे रस्ता आहे. प्रचंड हवा सुटलेली आहे. उन्हाळ्याचे दिवस असून सुद्धा ऐन जून महिना चालू असून सुद्धा इथे उकडत नाही आहे किंवा गरम होत नाही. अत्यंत प्रसन्न वातावरण आहे. दुपारचे 1:30 वाजलेले आहेत साधारण, तरीसुद्धा सुंदर वातावरण या ठिकाणी आहे. प्लास्टिक कचरामुक्त भारत ठेवण्यासाठी आणि आपली सगळी ठिकाणं प्लास्टिकमुक्त ठेवण्यासाठी ठिकठिकाणी अशा पाट्या लावलेल्या आहेत. आणि इथे आहे धाब्याच्या मारुतीचं मंदिर. समर्थ स्थापित धाब्याचा मारुती असं मंदिराच्या बाजूच्या भिंतीवर लिहिलेलं आहे. आणि कळस आहे आणि वरती भगवा झेंडा नेहमीप्रमाणे. ही मंदिराची समोरची बाजू आहे. कठड्यापाशी येऊन सुंदर दृश्य तुम्हाला दाखवतो. प्रचंड वारा सुटलेला आहे. वाऱ्याचा आवाज तुम्हाला येईल पण दृश्य अतिशय बघण्यासारखं आहे. इथे खाली ही छोटी छोटी गावं आहेत. आणि इतकं उन्हाळ्यामध्ये सुद्धा इतकं पाणी इथे आजही उपलब्ध आहे. आमचं दर्शन आणि प्रसाद सगळं काही झालेलं आहे आणि आता आम्ही खाली गड उतरायला सुरुवात करणार आहोत. आईदादा आणि चिन्मय पुढे निघालेले आहेत. मी त्यांच्या मागून जाणार आहे. चिन्मय सामान घेऊन पटापटा खाली उतरेल आणि मी आईदादांबरोबर खाली उतरणार आहे. आपण वर येताना इथून बघितलं होतं हे घोडाळ तळं आणि त्याच्या मागे असलेलं अंगलाई देवीचं मंदिर. आता आपण अंगलाई देवीचं मंदिर बघायला जाऊयात. अंगलाई देवीच्या मंदिराकडे जाताना उजव्या हाताला एक जुनी इमारत अजून थोड्याफार प्रमाणात शिल्लक असलेली आपल्याला दिसते. बरीच पडझड झालेली आहे पण अजून थोडीफार शिल्लक आहे. लोक ह्याला मशिदी वजा म्हणतात पण मला तर हे मंदिर वजा दिसतंय काहीतरी. पण अर्धवट अवस्थेमध्ये आजही जागेवर आहे. आणि इकडून समोर हे अंगलाई देवीचं आपलं मंदिर आहे ज्याची स्थापना समर्थ रामदास स्वामींनी केलेली होती. ही देवीची मूर्ती समर्थ रामदास स्वामींना त्या डोहामध्ये सापडली होती. मंदिराच्या मागच्या बाजूनेच आपण मंदिराकडे जातो. हे अंगाई देवीचं प्रवेशद्वार, मंदिराचं प्रवेशद्वार. आणि आपण आज जाऊयात. इथे समोर कोपऱ्यामध्ये समर्थ रामदास स्वामींची बसण्याची जागा आहे. ही जागा अशीच जतन करून ठेवण्यात आलेली आहे आणि तिथे पाटी लिहिलेली आहे की ही श्री समर्थांची बसण्याची जागा आहे. येथे कोणीही बसू नये.
तर हे आहे अंगाई देवीचं मंदिर, जे गडाच्या अगदी सुरुवातीलाच आहे. आपण याचं दर्शन खाली उतरताना घेतलं आहे, जसं मी तुम्हाला सुरुवातीला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. आता आपण गड उतरायला सुरुवात करणार आहोत. उतरतानाचं फारसं शूटिंग मी तुम्हाला दाखवणार नाही आहे, कारण आईदादांनी ऑलरेडी पायऱ्या उतरायला सुरुवात केलेली आहे. चिन्मय पळत पुढं गेलेला आहे. मला फक्त आईदादांबरोबर खाली जायचं आहे सावकाशपणे. आता आपण खाली भेटूयात. वृद्ध लोकांना पायऱ्या उतरण्यासाठी थोडी मदत करावी लागते, कारण चढण्यापेक्षा उतरणं पायऱ्या जरा अवघड आहे. दादा आणि आई, तुमची वय सांगा जरा. दादा, तुमचं वय किती आहे? माझं वय 84. 84. आई? 75. आईचं 75 आणि दादांचं 84 वय आहे. तुम्ही किती वर्ष झाली गडावर जाताय आजपर्यंत? जवळ 50 वर्ष झाली. 51 वर्ष झाली आई आणि दादा गडावरती जात आहेत. या वर्षी जरी आपण बघितलं तरी आई दादा आता एवढ्या गेल्या 5-6 महिन्यात दुसऱ्यांदा आता गडावरती आले होते. आता आम्हाला सांगा की गडावरती पाहण्यासारख्या वस्तू, पाहण्यासारख्या ठिकाणं काय काय आहेत की जी गडावर गेल्यावर बघितलीच पाहिजेत? तुम्हाला आठवतात ती सगळी सांगा. पहिल्यांदा म्हणजे यांना रामदास स्वामींनी आंधळ्या कारागिराकडनं तंजावरच्या रामाच्या मूर्ती तयार करून घेतल्या. राम, लक्ष्मण, सीता आणि मारुती या 4 मूर्ती तयार करून घेतल्या. तर त्या मूर्तीची स्थापना समर्थ रामदास स्वामींनी आपल्या स्वहस्ते केली आणि त्यांची पूजा करत होते. म्हणजे रामाच्या मूर्ती पहिल्या बघितल्या पाहिजेत. हो, एक रामाच्या मिनिट. रामाच्या मूर्ती म्हणजे समाधीच्या वरती जे मंदिर आहेत त्या 3 मूर्ती आहेत. त्या अंध कारागिरांनी बनवलेल्या मूर्ती आहेत, ज्यांना समर्थांनी स्थापना केलेली आणि पूजा करत होते. त्याच्यानंतर अजून काय बघण्यासारखं आहे गडावरती? तिथे खालती त्या रामाच्या मूर्तीच्या खाली समाधी आहे. ती समाधी बघण्यासारखी आहे. समर्थांचं निर्याण झालं, त्याच्यानंतर त्यांना जिथे दहन केलं त्या जागी 3 दिवसांनी ती समाधी आपोआप प्रकट झालेली आहे. आपोआप प्रकट झाली आहे. बर. मी ऐकलं की शेवटचे 3 दिवस समर्थ त्या मूर्तींची उपासना करत होते, की ज्या मूर्ती त्या पंचधातू. पण जिथं दहन केलं ना, ज्या जागी दहन केलं त्यांना, तिथे ती समाधी आपोआप आलेली वरती, आपोआप वर आलेली. ओके. अजून काय बघण्यासारखं आहे गडावर? अजून काय, तिथं शेजारी एक हे खोली आहे. त्या खोलीमध्ये कल्याण स्वामींचे 2 हांडे आहेत. पाणी भरायचे हांडे शेजघरामध्ये. शेजघरामध्ये खूप मोठाले हांडे आहेत. म्हणजे आपले साधारणपणे एका हांड्यामध्ये साधारण 4 ते 5 बादल्या पाणी बसेल, इतके मोठे हांडे आहेत. असे 2 हांडे एका वेळेला ते खालनं उरमोडी नदीवरनं पाणी भरून समर्थांच्याकरता रोज आणत होते. म्हणजे मागच्या बाजूला जी नदी दिसते ती उरमोडी नदी आहे. त्या नदीमधून कल्याण स्वामी पाणी भरून आणायचे, ते 2 हांडे भरून. हो. अजून त्यांना त्याच्यामुळे भूक लागायची, म्हणून त्यांना एक पाहिली रोज भिजलेली डाळ त्यांना खायला द्यायची, गुळ आणि डाळ. म्हणून त्याला गप्पू म्हणून कल्याणला विरोधाभासाने असे बोलत होते बाकीचे लोक. ओके. अजून ठिकाणं काय आहेत बघण्यासारखी? ठिकाणं बघण्यासारखी म्हणजे आता ते 2 झाली. त्यानंतर धाब्याचा मारुती म्हणजे समर्थांच्या जिथं समाधी त्याच्या पाठीमागच्या बाजूला कमान आहे. त्या कमानीतनं सरळ गेलं पुढं की मग कडेनी हे कठडा आहे. त्या कठड्याला धरून गेलं की धाब्याचा मारुती एक आहे. त्या मारुतीची अशी आख्यायिका आहे की समर्थांनी तो मारुती एवढ्या करता स्थापन केला की इथं कोणी आपल्याला परकीय आक्रमण वगैरे होऊ नये आणि आपल्याला त्रास होऊ नये म्हणून तो मारुती स्थापन केला. आणि तो आता म्हणजे पूर्ण काय त्याला म्हणतात स्वयंभू मूर्ती अशासारखी, म्हणजे ती त्याच्यात चैतन्य भरपूर आहे. एकदा काय झालं, 20-22 वर्षापूर्वी इथं समर्थांच्या गडावरती चांदीची भांडी चोरीला गेली आणि ती भांडी त्यांनी तिथं कठडा तो उंच आहे म्हणून त्यांनी खाली टाकली आणि ते गडावरनं उतरून ते परत तिथं गेले तर तिथं भांडी मिळाली. ती भांडी परत जागेवर आली आणि ज्या चोरांनी चोरी केली होती त्यांना भयंकर शिक्षा झाली. अच्छा. आणि ब्रह्मपिसा म्हणून आहे, ते काय आहे? ब्रह्मपिसा म्हणजे समर्थ आणि कल्याण स्वामी हे दोघं जण फिरत होते गडावरती फिरता अचानक वारा सुटला जोरात आणि त्या वाऱ्यामुळे समर्थांची छाती उडाली आणि ती गाडाच्या खाली चालली होती. तर ती त्यांनी कल्याण स्वामींनी 10 दिवशी उडी टाकली आणि ती हवेतच पकडली आणि ते वर आले, पण त्यांना काही झालं नाही. आणि त्याचा उभा काढा आहे,
त्या जागेला ब्रह्मपिसा. त्याला ब्रह्मपिसा त्या जागेला ब्रह्मपिसा म्हणतात. आता आई तिथे राहण्याची सोय कशी आहे आणि किती मूल्य द्यावं लागतं आपल्याला राहण्यासाठी आई? विनामूल्य आहे आणि हव्या तेवढ्या म्हणजे खोल्या मिळू शकतात. बऱ्याच खोल्या आहेत तिथे. आणि सोय कशी आहे राहण्याची, आंघोळीची? सगळे रूम मध्येच टॉयलेट आणि बाथरूम आहे आणि गरम पाणी आंघोळीचं बाहेर नळ दिलेले आहेत सगळ्यांना रूमच्या समोर. अच्छा, भाडं किती द्यावं लागतं रूमचं? भाडं नाही, विनामूल्य. सगळं विनामूल्य आहे. विनामूल्य आहे. अच्छा, 8-10 दिवस राहू शकता तुम्ही. ओके. खोलीमध्ये काटा आहेत, त्याच्यानंतर पांघरुण आहेत, अंथरुण आहेत, पंखा आहे, टीव्ही नाहीये ना? गाद्या आहेत, हा. पंखा आहे, उशा आहेत, चादरी आहेत, सगळं आहे. सगळी सोय आहे. आणि पंखा आहे व्यवस्थित. 2 कॉट असतात. आणि थंडीच्या दिवसात गरम पाणी पण मिळतं आंघोळीला? 12 महिने गरम पाणी मिळतं. 12 महिने गरम पाणी आंघोळीला. सकाळी 4:30 वाजले की गरम पाणी मिळायला सुरुवात होते. अच्छा, वर्षातनं सीझन किंवा इथे गर्दी कधी असते? सर्वसाधारणपणे उन्हाळ्यामध्ये म्हणजे एप्रिलमध्ये परीक्षा संपल्या की जून पर्यंत गर्दी फार असते. आणि 2 मोठे उत्सव असतात ना गडावरती, एक रामनवमीचा आणि एक दासनवमी. दासनवमीचा. रामनवमी आणि दासनवमी हे 2 मुख्य उत्सव. मुख्य आणि तिसरा गुरुपौर्णिमा. तेव्हा आम्ही येऊन राहतो इथे. हा, गुरुपौर्णिमेच्या वेळेला तुम्ही येऊन राहता. अच्छा, आता ज्यांच्याकडे गाड्या नाहीयेत स्वतःच्या, त्यांनी गडावरती येताना समजा पुण्यावरून यायचं म्हटलं तर कसं यायचं? स्वारगेटला यायचं. स्वारगेटहून सातारला येणार सारख्या गाड्या आहेत. त्या गाड्याने सातारला यायचं, सातारला उतरायचं आणि तिथेच त्या स्टँडवरती सज्जनगडावर जाणाऱ्या तासाने गाड्या आहेत. त्या गाडीने सज्जनगडाच्या पायथ्यापर्यंत जाता येतं आणि मग तिथनं मग पायऱ्या चढाव्या लागतात. बरं, ज्यांना पायऱ्या चढता येत नाहीत किंवा आपलं सामान वर वाहून नेता येत नाही अशा वृद्ध लोकांनी काय करायचं? अशा वृद्ध लोकांनी डोली करायची. डोली पण मिळते. डोलीला किती रुपये घेतात? साधारणपणे 700 रुपये घेतात. आणि हमल आपल्या बॅगा खालीवर करण्यासाठी किती रुपये घेतो? 60-70 रुपये. 60-70 रुपये बॅगा खालीवर नेण्यासाठी करतो. म्हणजे ज्यांना पायऱ्या चढणं शक्य आहे ते पायऱ्या चढून जाऊ शकतात, ज्यांना शक्य नाही ते डोलीनी सुद्धा जाऊ शकतात. ओके. फायनली आता सज्जनगडाबद्दल काही सांगायचंय का तुम्हाला? अजून काही सांगायचं राहिलंय? थोडक्यात काही सांगाल का? किंवा लोकांनी आकर्षित व्हावं गडाकडे किंवा का यावं गडावरती, याबद्दल काही सांगू शकाल का? गडावर महाराजांचं तिथं स्थान आहे ना, वास्तव्य अजून आहे. अजून वास्तव्य आणि त्याचा अनुभव साधक लोकांना अजून अनुभव येतात त्याचे. म्हणजे ते जाणवण्या इतक्या अनुभव येतात आणि त्या अनुभवामुळे काही पुष्कळांच्या लोकांच्या डोळ्यामधनं पाणी सुद्धा आलेलं आहे आणि अंगावर शारी यायची. आणि अत्यंत अवघड अशा गोष्टी त्यांच्या आयुष्यातल्या महाराजांच्या दर्शनामुळे पुष्कळ कमी झाल्या आणि त्यामुळे सगळ्यांनी यायला पाहिजे. धन्यवाद आई दादांचे. आता आपण पुण्याकडे प्रस्थान करूयात. तसं मी चालू गाडीमध्येच शूटिंग करत आहे, पण आता मी पुढचा कॅमेरा ऑन करतो आणि पुढची बाजू तुम्हाला दाखवतो. आम्ही आता पुण्याकडे जायला निघालेलो आहोत आणि चिन्मय सांगतोय की गाडीनी सकाळपासून 15.7 ऍव्हरेज दिलेलं आहे. 136.8 किलोमीटर गाडी चालून 15.7 ऍव्हरेज दिलेलं आहे गाडीने. हे ऍव्हरेज 15.7 दिसतंय कारण आम्ही येताना खूप ठिकाणी थांबलो, खूप ठिकाणी मी शूटिंग केलं जे तुम्हाला आतापर्यंत दिसलेलं आहे आणि प्रत्येक वेळी गाडी चालू होती. एसी साठी गाडी चालू ठेवली होती, त्यामुळे एवढं ऍव्हरेज कमी दिसलंय. अदरवाईज गाडीला कमीत कमी 20-22 ऍव्हरेज या रस्त्याला मिळालं असतं. अगदी जरी फास्ट पळवली, कितीही लोड असेल गाडीमध्ये, कशीही चालवली तरी 17-18 तर ऍव्हरेज नक्की मिळतं आपल्या गाडीला, टाटा पंचला. आम्ही आता गड उतरून खाली आलेलो आहे, घाट उतरून खाली आलेलो आहे. रजताद्री चौकाकडे आम्ही आलेलो आहे आणि रजताद्री चौकाकडून हायवेच्या दिशेने आम्ही जाणार आहोत. वाटेत हायवेला लागल्यानंतर खरं तर गावामध्ये सुद्धा खूप दुकानं आहेत. सातारी पेढे प्रसिद्ध आहेत, त्याची खूप दुकानं आहेत. पण आम्ही गावातली दुकानं, स्पेशल दुकानं तुम्हाला दाखवणार नाही. आम्ही हायवेला जी दुकानं दिसतील ती थोडीशी दाखवतो. ज्या लोकांनी अजूनपर्यंत सातारचे कंदी पेढे खाल्ले नसतील त्यांनी अवश्य कुठल्या तरी दुकानात थांबून सातारचे कंदी पेढे घ्या, तुम्हाला नक्की आवडतील. आता समोर रजताद्री चौक येतो आहे आणि तिकडून आपण थेट हायवेला लागणार आहोत. समोर हायवे आलेला आपल्याला दिसत असेल. वरून ओव्हरब्रिज वरून गाड्या चाललेल्या आहेत. त्या ओव्हरब्रिजच्या खालून आपण डावीकडे पुण्याच्या दिशेला प्रस्थान करणार आहोत.
आणि आता आम्ही सर्व्हिस रोडला लागलेलो आहोत. उजव्या बाजूला वरती जो दिसतोय तो साताऱ्याचा ओव्हरब्रिज आहे. या ओव्हरब्रिजच्या शेजारून आम्ही हायवेला लागणार आहोत थेट पुण्याकडे. पण डावीकडे साताऱ्याची कंदी पेढ्यांची दुकानं दिसणार आहेत. ती जरा गाडी सावकाश करून आम्ही तुम्हाला दाखवू. सगळीच दुकानं प्रसिद्ध आहेत. लोक काय काय वेगवेगळ्या लोकांची नावं घेतात. याचे चांगले असतात, त्याचे चांगले असतात. आम्हाला जे आवडतं तिथे जाऊन आम्ही ते पेढे घेतो. ही सुरू झालीत कंदी पेढ्यांची दुकानं. इथे बरीच कंदी पेढ्यांची दुकानं आहेत. मी तुम्हाला ही दाखवतो. यातील कुठल्या तरी पेढेवाल्यांकडे तुम्ही थांबून पेढे खरेदी करू शकता. बघा, हे लाटघर खूप फेमस आहे. पण हे लाटघरांचे सुद्धा अनेक पेढे आहेत. हे लाटकर बघा, लाटकर 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 इतके पेढेवाले आहेत. तर नक्की ओरिजिनल लाटकर कुठले ते मलाही माहित नाही, पण कुठल्या तरी पेढेवाल्याकडनं घ्या आणि अनुभव घ्या. तुम्हाला नक्की आवडतील हे सातारी कंदी पेढे. जसं सकाळी साताऱ्याकडे किंवा सज्जनगडाकडे जाताना ट्रॅफिक होतं, तसंच आता पुण्याकडे जाताना सुद्धा दुपारची वेळ असून सुद्धा ट्रॅफिक आहे. कदाचित आपल्याला टोल नाक्यावर जास्त गर्दीचा सामना करावा लागेल. बघूयात कसं काय होतंय. टोल नाका समोर आलेला आहे. पहिला टोल नाका साताऱ्याकडून पुण्याकडे जातानाचा पहिला टोल नाका. इथेही काही कंदी पेढ्यांची दुकानं आहेत. सकाळी मी नीट तुम्हाला सांगता नाही आलं, पण पुण्याकडून जो पहिला टोल लागतो तो 110 रुपये टोल आहे. आणि त्याच्या पुढचा म्हणजे आता हा समोर जो आपल्याला दिसतोय तो टोल 80 रुपये आहे. म्हणजे पुणे ते सातारा एवढ्या 110 किलोमीटरच्या अंतरासाठी 190 रुपये टोल आहे. जशी शंका होती तसंच घडलं. टोल नाक्यावरती थोडीशी रांग आहे. टोल नाक्याला आमचा नंबर लागलेला आहे. थांब. आणि आमचा नंबर पार झालेला आहे. इथेही डावीकडे कंदी पेढ्याचं दुकान आहे आणि पुढे सिमेंट रोड सुरू झालेला आहे. आता आपली गाडी थोडासा वेग पकडेल. जनरली पुण्यामध्ये 7 जूनला पाऊस चालू होतो, पण आज 4 तारीख आहे. 4 जून 2023 आहे आणि हायवेला आता आभाळ भरून आलेला आहे. आम्ही पुण्यात पूजाला फोन केला होता. ती सांगते पुण्यामध्ये सुद्धा आभाळ भरून आलेला आहे. अजून पाऊस पडत नाहीये, पण आभाळ भरून आलंय. ऊन नाहीये, त्यामुळे खूप छान वाटतंय या हायवेवरून प्रवास करायला. आभाळ भरून आलेले डोंगर पहा. आणि बारीक पाऊस यायला सुरुवात झालेली आहे. आता साताऱ्याकडून पुण्याकडे जाताना किंवा लांबून जर तुम्ही आलात, कोल्हापूर, बेळगाव, बेंगलोरकडून जर आलात आणि तुम्हाला चहा नाश्ता करायचा असेल, पावसाळ्याच्या सीझनमध्ये भजी खायची असतील, चहा प्यायचा असेल, तर खंबाटकी घाटाच्या जस्ट अलीकडे डाव्या बाजूला भरपूर काही हॉटेल्स आहेत. त्यामध्ये एक सगळ्यात मोठं हॉटेल आहे जिथे सगळ्यात जास्त गर्दी असते. मॅप्रोचं आराम नावाचं हॉटेल इथे आहे. आता थोड्याच वेळात तुम्हाला ते मी स्क्रीनवरती दाखवेन. त्या मॅप्रोमध्ये प्रचंड, आता तुम्हाला समोर दिसायला लागला असेल मॅप्रोचा बोर्ड आणि आराम हॉटेलचा बोर्ड. या मॅप्रोमध्ये खाद्यपदार्थ खूप सुंदर मिळतात. जरा महाग असतात, गर्दी पण असते, पण सुंदर खाद्यपदार्थ मिळतात. प्लस मॅप्रोची सगळी प्रॉडक्ट्स आपल्याला इथे आपल्याला मिळतात. ही सगळी हॉटेल्स आहेत. याला एका लाईनमध्ये भरपूर सारी हॉटेल्स आहेत आणि पुढे इथे मॅप्रो आहे. मॅप्रोची सर्व प्रॉडक्ट्स इथे आउटलेटमध्ये सुद्धा मिळतात. म्हणजे तुम्हाला मॅप्रोची प्रॉडक्ट्स घेण्यासाठी महाबळेश्वरला जाण्याची गरज नाही. या NH4 वरतीच आपल्याला मॅप्रोची सर्व प्रॉडक्ट्स इथे या आराम हॉटेलमध्ये मिळतात, जे तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसत आहे. आराम मॅप्रो. या मॅप्रोला आपण पार करून थोडंसं पुढे आलं की लगेच आपला खंबाटकी घाट सुरू होतो. खंबाटकी घाट जो आहे पुण्याकडून साताऱ्याला जाताना आणि साताऱ्याकडून पुण्याकडे जाताना दोन्हीकडे वेगवेगळे रस्ते आहेत. वन वे आहे दोन्हीकडचा घाट. पुण्याकडून साताऱ्याकडे जाताना आपण सकाळी बघितलं चढण भरपूर होती. आता साताऱ्याकडून पुण्याकडे जाताना एक मोठा बोगदा लागतो.
आणि त्या बोगदा पार केल्यानंतर पुढे 2 मोठी वळणं आहेत. त्यानंतर परत आपल्याला प्लेन हायवे लागतो. आता नवीन एका बोगद्याचं काम सुद्धा चालू आहे. तो बोगदा पूर्ण झाल्यानंतर, नवीन बोगदा पूर्ण झाल्यानंतर खंबाटकी घाटाचा बोगदा पार केल्यानंतर जी 2 मोठी वळणं लागतात, जिथे सगळ्यात जास्त अपघात होण्याची शक्यता असते, ती वळणं रद्द होणार आहेत आणि सरळ रस्ता हायवेला जाऊन मिळणार आहे असं मी ऐकलेलं आहे. नक्की काय होणार आहे ते मलाही माहित नाही. आता आपल्याला समोर दिसत असेल खंबाटकी घाटाचं पुण्याकडे जातानाचा बोगदा आणि आपण बोगद्यात प्रवेश केलेला आहे. चिन्मय गाडी सावकाश चालव आणि आपण बोगद्यातून चाललेलो आहोत. आपण जेव्हा पुढच्या वर्षी जेव्हा अटल टनेलमध्ये जाणार आहोत तेव्हा अशाच टनेलमधून आपण जाणार आहोत. पण अटल टनेलची अवस्था ह्यापेक्षा खूप 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 100 पटीने चांगली आहे. इथे लाइटिंग काहीच नाहीये बोगद्यामध्ये. तिथे अटल टनलमध्ये खूप प्रकाश असतो आणि ठिकठिकाणी स्पीड लिमिटचे बोर्ड दिलेले असतात. इथे तसं काही दिसत नाहीये. पण बऱ्यापैकी लांब असा हा बोगदा आहे आणि बोगद्यातून बाहेर पडल्या पडल्या डावीकडे एक वळण आहे, तीव्र वळण आहे. ते वळण पार करून थोडंसं पुढे गेलं की परत एक तीव्र उजवीकडे वळण आहे आणि तीव्र उतार आहे दोन्हीकडे आणि त्या दोन्ही ठिकाणी अपघाताची संभावना जास्त असते. त्यामुळे नवीन बोगदा बनवत आहेत असं मी ऐकलंय. बघा हे आता वळण किती तीव्र वळण आहे आणि बोगद्यातनं बाहेर पडल्या पडल्या हे वळण लागतं आणि नवीन ड्रायव्हर्सला जे इथे आलेले नाहीत ते सरळ वेगाने येऊ शकतात. हा एक मोठं वळण झालं. आता पुढे उजव्या बाजूला एक मोठं वळण आहे आणि उतार पण चांगल्यापैकी आहे. त्यांनी वॉर्निंग साईन लावलेत सगळीकडे, पण तरी सुद्धा गाडी आपोआप स्पीड पकडायला लागते आणि काही काही गाड्या ज्यांना जुने ड्रम टाईपचे ब्रेक आहेत अशा गाड्या स्पीड कंट्रोल होत नाही. या ठिकाणी एवढा मोठा उतार या ठिकाणी आहे आणि वळणं पण खूप जोरदार तीव्र वळणं आहेत. आपण डावीकडे बघू शकता ब्रिजचं काम चालू आहे. सगळे पिलर उभे झालेले आहेत आणि या पिलरवरनं नवीन तो बोगदा डोंगरातनं येणार आहे आणि असा सरळ या बाजूनी सरळ रस्ता येणार आहे आणि या पिलर्सवरनं आपल्या मुख्य रस्त्याला जाऊन मिळणार आहे. हे सगळे पिलर्स तयार झालेले आहेत. त्याच्यावरच्या स्लॅब्स होणं आता फक्त बाकी आहे. पण तरी माझ्या अंदाजे अजून 1-2 वर्ष लागतील हा नवीन रस्ता तयार व्हायला. आता तरी सध्या आपल्याला या जुन्या रस्त्यानेच जावं लागतं. डावीकडे जो उंचावरती काम चालू दिसतंय हे सगळं नवीन रस्त्याचं काम चालू आहे. नवीन रस्ता इथून आत्ताच्या रोडच्या डाव्या बाजूनी पुढे जाणार आहे आणि तो रस्ता सरळ सोट असणार आहे. म्हणे त्याला टर्न्स नसणार आहेत किंवा घाटातनं बाहेर पडल्यानंतर सरळ रस्ता पुढे येणार आहे असं म्हणतात आणि दिसतंही तसंच आहे. कारण आता आपल्या डाव्या बाजूनी जो रस्ता पुढे येत होता आता पुढे तो आपल्या उजव्या हाताला जातो. आपण इकडे डावीकडे वळण घेतो आहोत पण हा रस्ता इकडून सरळ पुढे जाणार आहे. डायरेक्ट हायवेला जाऊन इकडून मिळणार आहे. आपण आता तीव्र उजव्या बाजूचं वळण घेतो आहोत. तीव्र उजव्या बाजूचं वळण घेतल्यानंतर परत पुढे एक डाव्या हाताचं वळण आहे आणि ही सगळी वळणं जी आहेत ती त्या नवीन रस्त्यावर जो उजव्या हाताला आता आपल्या आलेला आहे या रस्त्याने ती सगळी वळणं टळणार आहेत. बघा पुढपर्यंत बऱ्यापैकी काम चालू आहे पण तरी संथच चालू आहे असं मला म्हणावं लागेल. आता आम्ही इथं या सद्गुरू अमृततुल्यमध्ये चहा घेण्यासाठी थांबलो होतो पण रस्त्यावरती हवा एवढी सुटलेली आहे. मगाशी आपण बघितलं व्हिडिओमध्ये मी जेव्हा हिंदी बोलत होतो पाऊस प्रचंड पडत होता. आता इथे पाऊस थांबलेला आहे पण खूप हवा सुटलेली, इतक्या जोराची हवा आहे. तुम्हाला आता हवेचा आवाज पण येत असेल. खूप मजा येते. तुम्ही इकडून बघू शकता. मी येणाऱ्या गाड्या दाखवतो तुम्हाला. समोरवरती छान आभाळ आहे आणि समोरनं वेगाने गाड्या येत आहेत आणि प्रचंड वेगाने हवा इथे आहे. वारा वाहतो आहे. खूप छान वाटतंय आज प्रवास करताना. तुम्ही पण असेच प्रवास करत जा म्हणजे तुम्हालाही आमच्यासारखीच मजा येत जाईल. सकाळी आपण बघितलेला कापूरहोळचा रस्ता आपण पार करत आहोत म्हणजे नारायणपूरचा किंवा बालाजी मंदिराचा आणि प्रचंड ट्रॅफिक. जसजसं आपण पुण्याजवळ चाललेलो आहोत तसं तसं आपल्याला प्रचंड ट्रॅफिक लागलेलं दिसत आहे. आता ह्याच्या पुढे टोल नाका येणार आहे. मला वाटतंय टोल नाक्यामध्ये आमची 10-15-20 मिनिटं तरी नक्की जातील. आपण पुढे बघू शकता किती ट्रॅफिक आहे. ट्रक्स पण आहेत आणि आज संध्याकाळ रविवार संध्याकाळ असल्यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या लोकांची गर्दी हायवेवर खूप आहे. आता आमच्या या परतीच्या प्रवासामध्ये आम्हाला पावसाची विभिन्न रूपं बघायला मिळाली. कमी असलेला पाऊस बघायला मिळाला, वाढलेला पाऊस बघायला मिळाला. आपल्याला विनंती आहे की आपल्या या चॅनलच्या प्लेलिस्ट सेक्शनमध्ये तुम्ही गेलात तर तिथे टाटा पंच परफॉर्मन्स अँड फीचर्स नावाची आपली प्लेलिस्ट मिळेल.
तुम्ही जर त्या प्लेलिस्टमध्ये गेलात तर तुम्हाला मी आज बनवलेला व्हिडिओ, ह्याच प्रवासामध्ये बनवलेला नवीन एक व्हिडिओ बघायला मिळेल. टाटा पंच ऑटो रेन सेन्सिंग वायपर नावाचं जे फीचर आहे त्याच्यासाठी मी तो स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. आणि टाटा पंचचे जे मी व्हिडिओ बनवते मी हिंदी भाषेमध्ये बनवतो. त्या व्हिडिओचा आज बनवलेला पण लाभ घ्या आणि त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला टाटा पंचचे इतरही फीचर्स आणि परफॉर्मन्सचे व्हिडिओ बघायला मिळतील. ज्यांना टाटा पंचमध्ये आणि एकूणच कारच्या फीचर्समध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी त्या प्लेलिस्टचा आपल्या अवश्य लाभ घ्यावा ही विनंती. आणि त्याही व्हिडिओजला लाईक करावं, कॉमेंट करावं, चॅनलला सपोर्ट करावा. धन्यवाद. आणि जसा मी विचार केला होता अगदी तसंच घडलेलं आहे. टोल नाक्यावरती प्रचंड रांग आहे. आता हा आपल्याला उजव्या हाताला जो दिसतोय तो पुण्याकडून साताऱ्याला जाण्याची बाजू आहे आणि डावीकडे थोडंसं पुढे म्हणजे साधारण 200 मीटर पुढे आपल्याला पुण्याला जाण्याचा टोल लागणार आहे. आणि आम्ही 100 मीटर अलीकडे म्हणजे जवळपास 300 मीटर गाड्यांची रांग लागलेली आहे आणि प्रचंड गर्दी आहे आज टोल नाक्यावरती. पुण्याच्या जवळचा हा टोल नाका. हायवे असल्यामुळे इथे गाडीवान बाबा मंदिर दिसतंय बघा. अर्धा किलोमीटरची रांग आहे टोल नाक्यावरती आज. पुण्याकडे जाताना खेड शिवापूरचा जो टोल आहे 1/2 किलोमीटरची रांग आहे. म्हणजे फास्टॅगच्या 6-7 लेन आहेत तरी सुद्धा ही परिस्थिती आहे. कारण रविवार संध्याकाळची वेळ आहे आणि पुण्याकडे जाणारी सगळ्यात जास्त गर्दी आहे. उजव्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर उजव्या बाजूचा रस्ता रिकामा आहे. त्या बाजूच्या टोलवर अजिबात गर्दी नाही. पण पुण्याकडे जाणारे परतणारे प्रवासी फिरायला महाबळेश्वर पाचगणीकडे गेलेले किंवा कोल्हापूर साईडला गेलेले, कोकणात गेलेले सगळे आज पुण्यात परतत असतात. त्यामुळे ही परिस्थिती आहे. अजून टोल खूप लांब आहे. आम्हाला बराच वेळ लागणार आहे. मी तुम्हाला सांगतो किती वेळ लागला ते. आता तुम्हाला वरती टोल प्लाझाची कमान दिसायला लागली असेल बघा. एवढ्या लांब आपल्याला जायचं. इतक्या साऱ्या लेन्स आहेत. 6 का 8 लेन आहेत फास्टॅगच्या तरी सुद्धा. आणि एक्स्ट्रा लेन पण त्यांनी आज चालू केली विशेष गर्दी कमी करण्यासाठी. तरी सुद्धा एवढी गर्दी आहे. नशिबाने आम्हाला सगळ्यात उजव्या बाजूच्या नवीन चालू झालेल्या लेनमध्ये डायव्हर्ट करण्यात आलंय. त्यामुळे आम्ही थोडेसे पुढे आलो आहोत. तरी सुद्धा अजून बरंच लांब आहे टोल प्लाझा. अजून बराच वेळ लागेल. आम्हाला एक्झिक्युटिव्ह ट्रीटमेंट मिळते आहे. नवीन चालू झालेल्या लेनमध्ये आम्हाला डायव्हर्ट करण्यात आलं. आमच्या लेनमध्ये लोक येण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे आम्ही खूप फास्ट पुढे आलोय. आज आमचं नशीब चांगलं होतं. एकूण 8 का 9 लेन आहेत फास्टॅगवाल्या तरी सुद्धा ही भयानक परिस्थिती टोल नाक्यावर. या खरंच हायवेवाल्यांनी काहीतरी केलं पाहिजे. विशेषतः रविवारी संध्याकाळी ही परिस्थिती असते. आणि आमचा नंबर आत्ता लागलेला आहे. किती मिनिट लागले? 4:30 वाजले. आम्हाला एक्झिक्युटिव्ह लाईन मिळाली त्यामुळे 6 मिनिटात आमचं काम झालं. निदान ती जर लाईन आम्हाला मिळाली नसती नवीन चालू झालेली तर कमीत कमी आम्हाला 20-25 मिनिटं गेली असती. आराम हॉटेलपासून काही किलोमीटर पुढे आल्यानंतर खवय्यांसाठी आणखी भरपूर संधी उपलब्ध आहेत. रस्त्यावर तर वाटेत मी सकाळी सांगितल्याप्रमाणे या हायवेवरती NH4 वरती हॉटेल्स आणि पेट्रोल पंप यांची समृद्धी आहे. त्यातल्या त्यात इथून पुढे शिवापूरच्या पुढे आल्यानंतर आपल्याला कैलास भेळ नावाचं एक मोठं हॉटेल लागतं आणि त्या कैलास भेळच्या आपल्याला आता डावीकडे दिसत असेल कैलास भेळ नावाचं प्रसिद्ध हॉटेल आहे. पूर्वी तिथे फक्त भेळ मिळायची पण आता पंजाबी वगैरे सगळं काही मिळतं. हे बघा कैलास भेळ, कैलास गार्डन लिहिलेलं जे आहे हे प्रसिद्ध हॉटेल आहे. इथे खवय्ये लोक थांबू शकतात. भरपूर गर्दी आहे. आता आमच्या आजच्या दिवसाच्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्याकडे आपण आलेलो आहोत. आता आम्ही कात्रज घाटाकडे जाणारा एक्झिट घेतलेला आहे आणि उजव्या बाजूला आपण थोडंसं पुढे बघितलं तर उजव्या हाताला जो पुलाखाली रस्ता जातो तो कात्रज घाटाकडे जातो. आपण आता कात्रज घाटात प्रवेश करणार आहोत आणि कात्रज घाट उतरल्यावर पुणे येणार आहे आणि आमचं घर येणार आहे आणि आपला आजचा प्रवास संपणार आहे. तर आता आपण पावसाळी कात्रज घाटाचा आनंद घ्या.
आपल्याला असे बायकर्स सकाळी पण दिसले होते, आत्ताही असे बायकर्स दिसतात. मजा करतात हे बायकर्स. आणि अशा पद्धतीने आमची कात्रज घाटाची उतरण सुद्धा संपलेली आहे. आता आम्ही पुण्यामध्ये प्रवेश करत आहोत. किलोमीटर. आणि अशा प्रकारे साधारणतः 250-252 किलोमीटर आमचा आजचा प्रवास झाला. आणि आम्ही सकाळी सांगितल्याप्रमाणे पुण्यातून निघालो, सज्जनगडला गेलो आणि आईदादांना घेऊन परत पुण्यामध्ये आलेलो आहोत. आपल्याला विनंती आहे की आमचा हा बाहेरगावी जाणारा आणि व्हिडिओ सकट असलेला पहिला व्लॉग आम्ही बनवला होता. हा आजचा आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. एक छोटीशी कॉमेंट अवश्य करा. जेवढ्या लाईक्स आणि कॉमेंट्स या व्हिडिओला येतील तेवढी जास्त आम्हाला पुढच्या ट्रिप्स करण्यासाठी प्रेरणा मिळेल आणि तुम्हाला माहिती चांगली देण्यासाठी प्रेरणा मिळेल. त्यामुळे लाईक आणि कॉमेंट अवश्य करा. आमच्या चॅनलची केदार पूजा प्रवास या चॅनलची अजून जर आपण नोटिफिकेशन ऑन करून ठेवली नसतील तर कृपया नोटिफिकेशन सुद्धा ऑन करून ठेवा, ही आपल्याला नम्र विनंती आहे. चला तर मग भेटूयात अशाच पुढच्या कुठल्या तरी सुंदर ट्रिपमध्ये, जिथे आपल्यालाही आमच्याबरोबर प्रवासाचा आनंद मिळेल. तोपर्यंत आपल्या सर्वांना धन्यवाद. नमस्ते.